सुस्वागतम शुभ स्वागतम. रंगवेद हा लोककलेचा, आनंद हा परंपरेचा, प्रणाम या सन्मित्राचा. आणि आपलं स्वागत आहे या आनंद सोहळ्यामध्ये. सादर करूया कोकणच्या लोकसंस्कृतीचा. नवरस मी उधळनिया चरणी तुझ्या, मान निघे गोड तुझी रंग पूजा. जरी थकलो नच सुटला संग तुझा, शरण तुला नाही म्हणी भाव तुझा. अवघे रंग पूजा, गोड मानून घे रंग पूजा, गोड मानून घे रंग पूजा. ज्ञानी आमचा राजा म्हणून सर्व जगाने मान्य केला संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींना अभिप्रेत असणारा 14 विद्यांचा दाता, 64 कलांचा आगमती महागणपती श्री विघ्नार्ता विघ्नेश, त्याला अभिप्रेत असणारी रंग देवता आणि त्याला अभिप्रेत असणारी रंग शारदा. त्याचप्रमाणे आमची ग्रामदेवता श्री खेमवर्धन देवी, मुंबईची मुंबादेवी श्री माता लक्ष्मी, त्याचबरोबर विश्वातील सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वराच्या आणि विश्वाच्या प्रमाणबद्धतेवर राज्य करणारा एकमेव राजा ते म्हणजे शिवछत्रपती. ना शंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती. चरणी मस्तक ठेवूया त्याच्या, ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. देव तो एक माझा, ते म्हणजे शिवराजा शिवछत्रपती. आणि ज्याने धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, किंवा शिवशंभूंच्या चरणी आणि त्यांच्या मावळ्याच्या चरणी मानाचा मुजरा. सरहद्दीवर लढत असताना आपल्या छातीचा कोट करून तुमचं आमचं संरक्षण करणाऱ्या त्या शूरवीर जवानांना, देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्याने ज्याने हुतात्मा पत्करलं त्या हुतात्म्यांना आणि सीमेवर रक्षण करीत असताना बलिदान देणाऱ्या त्या हुतात्म्यांना जय हिंदचा सलाम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्या विभूतींना विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे या लोककलेचे पाईक असणारे आपण श्रोतृवृंद, माऊलीनं तुम्हाला शिवाची उपमा दिलेली आहे. श्रोते हे ज्ञानदेव, श्रोते हे ज्ञानदेव ही मूर्त प्रत्यक्ष शिव. म्हणजे आपण प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहात. तर या लोककलेचे पाईक असणाऱ्या रसिक राजाला आणि त्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला सन्मित्र लोककला मंडळाच्या वतीनं साष्टांग साष्टांग दंडवत. मित्र, नमन किंवा लोककला म्हणजे फक्त मनोरंजन नाही, तर लोककला नमन म्हणजे मानवी जीवन, विज्ञान आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम. या तिन्ही अंगाने जर का आपण विचार केला तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये लोककलेचं अनन्यसाधारण महत्व आहे. नमन म्हणजे काय? नमन म्हणजे काय? लोककला म्हणजे काय? तर तुमच्या प्रती, लोकांच्या प्रती, ईश्वराप्रती, निसर्गाच्या प्रती प्रकट केली कृतज्ञता म्हणजे नमन.
नमन म्हणजे काय तर विज्ञानाच्या आधारे अध्यात्माच्या मार्गाने आपलं जीवन समृद्ध करण्याचे गुरुकिल्ले आपल्याला दिले की जेणेकरून या संस्कृतीच्या जीवावर आपण त्याच्या मुळाची आपली मुळं घट्ट ओढली जातात आणि एक समृद्ध जीवन देण्याचा दृष्टिकोन या लोककलेच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. मित्र हो, सोशल लाईफ म्हणजे मानवी जीवन म्हटलं तर या लोककलेच्या माध्यमातून आपण नैतिकता आणि मूल्य याची शिकवण देतो. मनुष्याच्या भावभावना सुख दुःख त्याचप्रमाणे संघर्षाचं प्रतिबिंब या लोककलेमध्ये उमटलेलं असतं. समूह भावनाची जर का आपण विचार केला, समूह भावनेचा जर का आपण विचार केला तर देवोत्सवामध्ये कुठल्या उत्सवामध्ये सणांमध्ये आपण जी लोककला सादर करतो, नमन सादर करतो, भारूड सादर करतो, या लोककलेच्या माध्यमातून आपण एक सदृढ समाज निर्माण करत असतो, एक सामाजिक बांधिलकी जपत असतो, आपल्याला एकोपा वाढवत असतो. त्यामुळे सोशल सायन्समध्ये किंवा सोशल लाईफमध्ये याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म आणि मानव लोककलेचा काय संबंध आहे? अध्यात्म आणि लोककलेचा काय संबंध आहे? कुठल्याही लोककलेचा तुम्ही कुठल्याही अंगाने विचार करा, त्याचं नातं देवत्वाशीच जोडलं जातं. कुठलीही कला बघा, भारूड म्हणा, नमन म्हणा, दशावतार म्हणा, गोंधळ म्हणा, जागरण म्हणा, सगळ्या लोककलेचं नातं हे देवत्वाशी जोडलं जातं. त्याच्यामुळे ईश्वराप्रती असलेली आपली भक्ती, ईश्वराप्रती असलेलं प्रेम या लोककलेच्या माध्यमातून आपण व्यक्त करू शकतो. देह देवाचे मंदिरात येतं, आत्मा परमेश्वरी संतांची शिकवणी संकल्पना आपण लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. कारण एवढंच नाही तर भारूड रूपी अभंगातनं अहंकाराचा त्याग कसा करायचा, षड्रूपण विजय कसा मिळवायचा याचं ज्ञान या लोककलेच्या माध्यमातून आपण दिलं जातं. त्याचबरोबर विज्ञान आणि लोककला याचा संबंध काय तर ध्वनी आणि ताल. आपण जी ही वाद्यवृंद वाजवतो, तबला आहे, मृदुंग आहे, टाळ आहे, चिपले आहेत, चकवा आहे, आता नवीन साधन आहे ऑक्टोपॅड आहे, याचा जर आपण मेळ घेतला तर ते जेव्हा वाजतं तेव्हा आपल्या मेंदूवर एक सकारात्मक परिणाम होतो आणि एक आपल्याला आनंद मिळतो. फॉर एक्झाम्पल आपण आताच घेऊया ना, लांब जायचं वेळच नाही, म्हणजे आपल्याला दुसरीकडे जायचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न असा आहे की आपण जेव्हा एखादा गजर घेतो, मी म्हणतो घ्या तुम्ही टाळ्या तर वाजवा, आपण म्हणूया ज्ञानोबा तुकाराम, वारकरी ठोका, ज्ञानोबा तुकाराम. बोलायचं घरी बोलायला काय पैसे लागत नाही, टाळ्या वाजवायला काय पैसे लागत नाही. ध्वनी आणि ताल याचा तुम्हाला संबंध दाखवतो. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा बोला, ज्ञानोबा तुकाराम, 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 विठ्ठली गवराजे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. या ताल पद्धतीने काय मिळतं, टाळ्या वाजवल्यावर आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याच्यामुळे ही वाद्य आहे आणि लोककला याचा आपल्या विज्ञानाशी आणि आपल्या शरीराशी आणि आरोग्याशी महत्त्वपूर्ण संबंध आहे. आपण जी लोककलेमध्ये गाणी घेतो त्याच्यातनं समाज प्रबोधन होतं. अशा विविध अंगाने जर का आपण विचार केला तर या लोककलेचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या मानवी जीवनामध्ये आहे. आपण समूहाने राहतो, याच लोककलेच्या माध्यमातून कोकणातली मंडळं टिकून येतात. याच लोककलेच्या माध्यमातून एकमेकांशी नात्याने ऋणानुबंध दृढ होतात, म्हणून ही मंडळं आणि हे कोकण टिकले. त्याच्यामुळे या लोककलेचा आपण सगळ्यांनी सन्मान करूया. पावसाचे थेंबानं जशी पृथ्वी न्हावून निघते, तसे तुमच्या या आगमनानं आणि तुमच्या या सहकार्यामुळं
हा मंच चैतन्याने नाहून निघालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संगीत लोककला मंडळाच्या वतीनं आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा मी अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. आणि ही लोककला आपल्या पुढील भविष्यकालीन वाटचालीमध्ये आणि नवीन पिढीमध्ये कशा पद्धतीने रुजवता येईल, तिचा नावलौकिक कशा पद्धतीने वाढवायचं आहे किंवा ती आपली समृद्ध करायची आहे, ती किती समृद्ध आहे हे सांगण्याची वेळ आज आलेली आहे. कारण याच्यापासून ही तरुण पिढी फार परावृत्त होते किंवा लांब जाते. त्याच्यामुळे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे, या लोककला आपण जागृत ठेवणं. धन्यवाद मित्रांनो. तर अशा या चैतन्यमयी वातावरणात आनंदाच्या सोहळ्यामध्ये रामनामानं हरिनामाने पारंपरिक गणानं या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून आम्ही या ठिकाणी हार्दिक सरतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चेक चेक अच्छा हॅलो 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 हरि ओ राम 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 हरि ओ राम 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 हरि ओ राम 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 राजा सेवता हरि ओ राम राम
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वरं सिद्धिदा बल्लाळस्तु विनायकस्त्वमहणे चिन्तामणि स्थैर्ये लील्यान्द्रो गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वर च ओझरे ग्रामो रांझण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा मंगलम् सुख करता तू दुःख
आई खेम वरदान माय माऊली यावे रंगणी रंग भराया आई खेम वरदान माय माऊली यावे रंगणी रंग भराया आई के वरदान माय माऊली यावे रंगणी रंग भराया आई के वरदान माय माऊली यावे रंगणी रंग भराया तुम्ही यावे रंग भराया तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया आई के वरदान
दिली कलात बाई जात आली कोपऱ्याने माग दिली कलात बाई जात आली सुपात गोंधळ होईते बाई सुपात गोंधळ होईते सुपात गोंधळ होईते बाई सुपात गोंधळ होईते मारुनी गोटा ठोकनी गोटा मारुनी गोटा ठोकनी गोटा साध्यावर दळण दळीते बाई साध्यावर दळण दळीते साध्यावर दळण दळीते बाई साध्यावर दळण दळीते अष्टमीच्या या मध्यरात्रीला अष्टमीच्या या मध्यरात्रीला झाला गोकुळी अवतरला आठवा विष्णूचा अवतार गोकुळी अवतरला आठवा विष्णू
तुला जिवंत सोडणार नाही. कृष्णा, तू मला आलायस ना म्हणजे माझ्या भावाचा वैरी हे कदापि शक्य नाही. मी तुला मारल्याशिवाय शांत बसणार नाही. मला तर ह्या रूपात जाता येणार नाही. काहीतरी वेगळं रूप घ्यावं लागेल. सुंदर बनावं लागेल. अगदी सुंदर आणि मगच करावं लागेल. तरच का आपण कृष्णाजवळ जाऊ आणि मग त्या कृष्णाचा वध करणार. चला तर मग एक वेगळ्या रूपात तर जाऊया. इथं मानव लावणार पाणी मशी मानवर आहे माझ्यावर अरे उठ रे. हे काना अरे उठ रे.
आले बघ. अगं तुम्ही कशा सगळ्या त्या कृष्णाला पाहायला आलात म्हणूनच मी पण कृष्णालाच पाहायला आले. ए ते काही नाही मला माहित आहे, मला सुद्धा पाहायचं आहे त्याला. हे नाही मला सुद्धा पाहायचं आहे. पाहू ए मला पण घ्यायचंय त्याला. हे नाही मला पण घ्यायचंय. हे किती बाळ सुंदर आहे. आले किती सुंदर बाळ. हा अगदी पाहतच राहूस वाटतं. अरे पण हो याला तुला मी दूध पाजून कायमच शांत करते बघ. कायमच शांत करते. कायमच शांत करते बघ. काना इथेच नव्हता. काना इथेच होता. एक सुंदर बाई आहे दिसतो घेऊन गेली कानाला. आम्हाला माहित नाही. आम्हाला वाटतं की तुम्ही नातेवाईक आहे की काय. म्हणजे ती कानाला घेऊन गेली. काना सुद्धा कसा सापडलास रे माझ्या तावडीत तू. आता सोडत नाही. आता मी तुझा बदला घेते. तुला दूध पाहिजे. माझं शकूल, माझं हे बबड, माझं सोनूल दूध पी. तुला दूध पाजते. पी दूध. ही आपल्या कानाला मारण्यासाठी आली होती. आपल्या कानाने
सृष्टीचा राणा रातो वृंदावना देवकीचा पन्हा वाडी कुंजवना बाजरी सूर मोहरले लीला करतो नाना कटकट खूप सावरे रूप यशोदेचा जाना मी गाना सृष्टीचा राणा रात वृंदावना देवकीचा पणा वाडी कुंजवना अवघे त्रिभुवनारी नंदाचा गिरिराजी कवळ्याच्या पाताची दोरी माठाची करीतो चोरी माठाची करीतो चोरी विश्वंभर मिनटवर धर मिरैते तलडीवाला चंद्र रवी मी पातळ नवी मी गोविंद बोलीवाला मी गाना सृष्टीचा राणा रात वृंदावना देवकीचा पणा वाडी कुंजवना सप्तसुरात आणि जलात चराचरात खाली भक्तांचा त्याच शत्रूचा नाश करण्या जन्म घेई मी गाना सृष्टीचा राणा रात वृंदावना देवकीचा पणा वाडी कुंजवना सृष्टीचा राणा रात वृंदावना देवकीचा पणा वाडी कुंजवना आज सकाळपासून पाहतोय गोकुळात काहीतरी कुजबूज चालू आहे. काय असावं बरं? अरे हो, उद्या तो पुणेचा बाजार नव्हे, म्हणजेच गोकुळातल्या साऱ्या गवळणी मिळून त्या मथुरेच्या बाजाराला जाणार आणि त्याचाच फायदा त्या कंस मामाला होणार. पण नाही, यावेळी नाही. यावेळी मी त्यांना अडवलंच पाहिजे. गवळणींनो, पाहतोच तुम्ही मथुरेच्या बाजाराला कशा जातात ते.
बाकी आहेत. कोणीतरी राहायला गेलं म्हणजे. अरे कोण म्हणजे काय? अरे तेरडीच नाही आहे. अगे साहेब हो, अगे साहेब हो. आता आपण बाजारात निघालो ना. मग तेरडी कुठे आहे? अगं म्हणजे राहण्याची मावशी. आता ते मागेच होती. अगं मागे कुठे मागे? आता मागेच होती पण. अगं तुझ्या मागे कुठे आहे? मग आहे कुठे ती? अगं सोबत काय काय राहते? अगं झालं तरी काय? तिकडे काय करते? अगं मी तर माझी साडी नीट करत होते. ते झालं आता राहू दे. तिकडे. अगं हो शांती घे शांती. अगं शांती काय आता वांची मार आहे बघ. अगं बाई झालं तरी काय? अगं आपण बाजारात निघालो ना. हो. मावशी कुठे राहिली? अगं मावशी तिथं सोबतच होती. अगं राहते. तू पण तेच बोलते, ही पण तेच बोलते. पण मावशी आहे कुठे? अगं शांत हो, मावशी आपल्या सोबतच होती. अगं सोबत कुठे आहे पण? कसला तरी आवाज येतोय. असा आवाज येतोय. हे राधे काहीतरी छान वाजतंय. अगं ए हिरे, अगं अशी घाबरतेस काय? अगं ते छनछन म्हणजे मावशी येते मावशी. काय मावशी येते? हो तर मागून म्हणजे तुम्ही पुढे होतात, मी मागून होते. अगं असं बोलते. अगं बाई तुम्ही हात चाललं का
ए मावशी अगं म्हणतेस काय एवढ्या चांगला नटापटा करून आलीस आणि म्हणतेस ठेवती म्हणून अगं मावशी आहे मावशी अरे हो मावशी आहे माहिती आहे अगं उतर वाट सर्व लागणार अशीच परत पाठी अशी म्हणतेस परत मग हात लागायला मावशी मावशी अगं मग तुम्ही कशा फास्ट जाताना असं चालत चालत तुम्ही कशा हलू 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 येता हा ठीक आहे बरोबर आहे पण आता तो आपण बाजाराला आलेलो ना अगं हो आता तो हो पुढे आणि आम्ही येतो तुझ्या मागे. अशी म्हणतात की हो पुढे मी आणलं मागून अगं हो मागे कुठे राहाल अगं नाही ग नाही ग अशा आजकालच्या पोरी बरोबर नसतात ग अगं ए मावशी तुझं झालं का बोलून अगं हो ना अगं राहते आपल्या बाजारला जायला उशीर होतोय पण आता तू पुढे हो आता मी पुढे होऊ हो तुझ्या मागून आम्ही येतो ओके
तुझा जाऊ दे, तू मग काय करतोय? कुणीतरी मागणं माझ्या कशाचा नरडा आवडला अरे सुधाम्या अरे बाबा मित्रा अरे काय? मित्रा तू होता तरी कुठे अरे काय माझा जीव घेतोस की काय? अरे जीव कशाला घेवर तू आता कुठे मी काय इथंच आहे, तुम्ही कुठे राहिलो? लय लांब होतो तुम्ही होतो कुठे आधी ते सांगा मला. लय लांब होतो अरे तिकडं काय सांगू बोलली होती आणि काय झालं मला इकडं वाट्याला आणायला थिरला रवी अरे तिकडं हलवला रवी काय रे बोलतोय हा? हलवला काय बोलतोय? अरे बाबा अरे तसं नाही ते त्याचं वाकडं आहे ना अरे काय? तसं नाही बाबा तसं नाही मग कसं? अरे त्याची जीभ वाकडी आहे असं का? त्याची जीभ वाकडी आहे ना मग हलवला करतोय ते जाऊ दे, आता बोलवली कशाला ते सांगूय मी. अरे आता बोलवलीच आहे तर सांगून टाकला सांग सांगतो त्याला बोलित आपल्याला आहे ना किसन देवानी मोठी कामगिरी सांगितली. बोल किसन देवानी आपल्याला सांगितलं ना माझं करायला पाहिजे हा मग करायला पाहिजे म्हणून बोलवली ना. कराल ना? अरे असे करू देवांसाठी काय बोल काय करणार मग सांगू कामगिरी. सांग 16,360 गोपिकांचा मेळा ताट करून मग तुम्ही त्या मार्गाने चाललाय. त्यांना आपल्याला फक्त अडवायचे. घाबरवलीस अरे तू हा काय करतो सगळ्या मोठा पण करतो काय त्यांनी काय सांगत अरे भावानो, ए पेद्या, इकडे. काय काय मोजताव काय? अरे तू काय सांगितलं ते कळत नाही मला सांग ना अरे आपल्याला फक्त गवळीने अडवायचे ग. काय सांगतोस कुठे अडवायची काय? हा मग गवळीने अडवायचे. अरे गवळणी अडवायची आहे बरोबर आहे अरे पण कशी अडवणार आणि ते आहेत किती काय आहे तुमची गाई गुरा किती आहेत ते सांगा. मग तेवढे मग तेवढे काय? अरे बरोबर कमांड्यात घेता येतील बरोबर मग होईल ना होईल नाही का बोलतोस आम्ही करणार मग चला इथं थांबून होणार आहे काय? अरे चला मग चला. काय का मावशी? अगं या सया जमल्या की काय गवळणी मला नाही म्हणतात. अगं हो त्या बघ ना नाही का मावशी? अगं हो बेरा ते तू विचार ना त्यांना. अशी म्हणतेस मी विचारू विचार. काय गं मावशी?
काय अगं बस तर बरं मावशी सांभाळून अगं, माझ्या हो. गवळणी पटक्या येतात. अगं हो मी पण त्यांच्या वरचीच आहे. अगं अगं तारे काय झालं अगं पुन्हा हात मारून बघ. हो अगं अगं तारे काय ग म्हणे काय आ, एवढा मोठा घाट हो चढायचं कसा चढायचा कसा चढायचा कसा असा बाई एवढा मोठा ससा अगं मी नाही तसा तुम्ही जाऊन बसा. अगं जाता कुठे अगं मी बोलली बसायला म्हणजे बसायला जायचं. तुम्ही जाताय कुठे आता बाजाराला मग जाणार कोण आम्ही कमी जाऊ अरे मावशी तू गेलीस तर आमचा कसा बाजार होणार मग चला माझ्या मागून गेल्या लगेच चालल्या बसायला. अगं पोरीनो, तुम्हाला मी एक सांगते बघा आमच्या वेळेला ना ग ऐका हा एवढा मोठा घाट आता असे गाणं म्हणत असं ठुमकत नाचत असं आम्ही चढायचं बघ त्या पण पाणीसारखी मावशी मला एक सांग तू म्हणते पालरी चालायची पाल अशी चालते चालू तुझं अगं लागलीच गंमत करायला. अगं मावशी बोलली अगं, बोलली आम्ही पाडीसारखं चढायचो पाल अशी चालते हे असं चालायचं अगं हे बोलतात असे फक्त बोलायचं असं चालत नाही ग. सांग ना समजावून आम्हाला हो हो घरी जाऊ ना तेव्हा तुला समजावून सांगते बघ. आता चला बाजाराला आता काय झालं अगं आता हा एवढा मोठा घाट चढणार बघ. हो मावशी हा चढते ना केवढा आहे ते मग झालं काय एक काम कर तू ना एक गाणं छानसं गाणं बोल. अगं माझ्या वगैरे आहे निघतील का बघ माझ्यासोबत अगं ए सयानो तिथं भटक भावानी काय बोलते बघ. अगं इकडे अगं मी काय बोलली आता असं माहिती पडलं तुम्हाला. अगं मी राधेला ना एक गाणं छान एकदम मस्त गाणं म्हणायला लागते बघ. तुम्ही नाचाल ना नक्की. अगं राधे गाणं म्हण मावशी तू आम्हाला कमी समजलीस काय ग नाही ग अशी बघू नको चांगली दिसते अशी व्यवस्थित आहे, कुठंच कमी नाही. अगं राधे बरं एखादं गाणं दाखवतो मावशीला एकदा हो दाखव तुझा इंगा. असं बोल ना हा ए बरं राधे बोलला ना. अगं राधे बोल पटापट अगं मी गाणं घेते पण तुम्ही साऱ्या जणी मला साथ द्याल ना हो, हो. अगं मावशी राधे देणार की बरं ऐका तर शुभ्र धुक्याने सजले नाट पहाटे स्वर्ग भासली तांग सांगे कोंबड्याची
त्या गवळणी जाते घाट. अरे काय बोलतो? अरे अरे गवळणी दाखव रे. अरे गवळणी दाखव रे. अरे अरे ते गवळणी दाखव. अरे कुठे? त्या बघा अरे मी येऊ काय? तुझी काय गरजच नाही आहे तुझा. आम्ही जा लवकर जा. अरे मावशी, अरे कोण होते ते? मावशी कोण ते? लक्ष देऊ नका. मी बाजाराला चला. या तुम्ही. बरं चला याच्याकडे लक्ष नाही द्या. आला का? हे आरोली डॅडी तुमच्या देवा आता तुम्हीच काहीतरी बघा. दही घ्या दही. दूध घ्या दूध. मी सांगितलेली कामगिरी तू केलीस. देवा आमच्यात काही कामगिरी झाली नाही. तुम्हीच काय ते बघा आता. ठीक आहे सुदामा, पाहतो मी. या तुम्ही. सांग मावशी. काना तू इथे. हो मावशी. आणि मावशी तुला यापुढे मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही. हा बरं. अगं मावशी, तुम्ही मथुरेच्या बाजाराला गेला तर त्याचं कंसाचं हे होईल. अगं राधे काना बघ. काना तू इथे? हो राधे, तुला तर ठाऊकच आहे मी तर या चराचरात आहे. हो काना. अरे तुझे चरित्र हे अगम्य आहे. अरे तू लहान होता त्या दुष्ट कंसाने तुला मारण्यासाठी ती पुतना मावशी पाठवली होती. अरे बघ काय रे, त्या पुतना मावशीच्या विषाच्या स्तनासकट तू तिचे प्राण देखील खेचलेस. अरे एवढेच काय, हा गिरधारी पर्वत उचलून तू गिरधारी झाला. असा हा तुझा अगम्य आणि विश्वास न ठेवणारा पराक्रम. खरंच काना, पण तू खरा कोण आहेस रे? राधे, तू म्हणतेस तर ते खरं आहे बघ. मी त्या सर्व सृष्टीचा उत्पत्ती, पालन आणि संहार करता आहे. दुष्टांचे निर्धारण आणि भक्तांचे रक्षण करणे हे माझे कामच आहे आणि यासाठी मी जन्म घेत आहे. पण राधे, मायेच्या योगाने मी अनेक जन्म घेतो आणि तुला ऐकायचंच आहे ना की मी खरं कोण आहे ते? हो काना, तू आम्हाला सांगशील? ऐक तर मग. ऐकून घे माझ्या जन्माचा खुणा, वासुदेव देवकीचा बाळ मी कान्हा, वासुदेव देवकीचा बाळ मी कान्हा. ऐकून घे माझ्या जन्माचा खुणा, वासुदेव देवकीचा बाळ मी कान्हा, वासुदेव देवकीचा बाळ मी कान्हा.
पृथ्वी भारवाहिला तिसरा अवतार मी पराधरिला माझ्या अवतार चवला नरसिंह धरुणी कशभूमीवतीला अवतार पाचवा वामन धरुणी बळी पाचारिला सहावा अवतार मी परशुधरीला अवतार सातवा राम धरुणी रावणविवजिला आठवा अवतार मी कृष्ण धरिला कृष्ण धरुणी आलो कौसलेला गोपिका ऐकून घे माझ्या जन्माचा गुन्हा ऐकून घे माझ्या जन्माचा गुन्हा ऐकून घे राधे जन्माचा गुन्हा वसुदेव देवकीचा बाळ मी गाणा 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 माननीय श्री रवींद्रजी मटकर साहेब